हिंदू धर्माचे पुनरुत्थान भाग 3। भारत पुन्हा उठेल संदेहच नाही, पण जडाच्या शक्तीने नव्हे, चैतन्याच्या शक्तीने। ध्वंस विनाशाचा झेंडा नाचवून नव्हे, शांती प्रेमाची विजय पताका फडकवीत। संन्याशाच्या काशाय वस्त्राच्या साह्याने, धनाच्या बलाने नव्हे, भिक्षापात्राच्या शक्तीने। म्हणू नका की आम्ही दुर्बल आहोत, आत्मा अनंत शक्तिमान आहे। रामकृष्णांच्या दिव्य चरण स्पर्शाने जे मूठभर तरुण घडवले गेले आहेत, एक वार त्यांच्याकडे दृष्टिक्षेप करा। आसामपासून सिंधपर्यंत आणि हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी त्यांच्या अमृतवाणीचा प्रचार केला आहे। 20,000 फुटांवरून बर्फाच्छादित हिमालय पायी ओलांडून त्यांनी तिबेटाच्या रहस्यांचा भेद केला आहे। अंगावर धड कपडे नाहीत अशा अवस्थेत दारोदार भिक्षा मागून त्यांनी दिवस काढले आहेत। किती त्रास, किती छळ त्यांना सोसावा लागला आहे। पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आहे, त्यांना कैदेत डांबून ठेवावयासही कमी केलेले नाही। अखेरीस त्यांच्या निरपराधपणाची खात्री पटल्यावर सरकारने त्यांना सोडून दिले, हे अर्थातच वेगळे। सध्या ते 20 आहेत, उद्या त्यांची संख्या 2,000 करून सोडा। बंगाली तरुणांनो, आज तुमच्या देशाला ह्याची आवश्यकता आहे, साऱ्या जगाला याची आवश्यकता आहे। स्वतःतील अंतरस्थ ब्रह्मशक्ती जागी करा, ती तुम्हाला तहानभूक, ऊन, थंडी सर्व काही सहन करण्यास समर्थ बनवेल। विलासपूर्ण घरात बसून सर्व दरेच्या ऐशारामात आणि सुखोपभोगात मनसोक्त लोळत राहून शौकाखातर थोडा बहुत धर्मही आचरणे इतर देशात शोभून दिसत असेल, परंतु ह्यापेक्षा कितीतरी उच्च आणि सच्चा धर्मभाव भारताच्या रक्तात अगदी उपजतच भिनलेला आहे। आपापल्या स्वभावसिद्ध धर्म प्रवृत्तीच्या साह्याने या बाबतीतील सोंग वा नकल भारत चटकन ओळखू शकतो। बंधूंनो, तुम्हाला खरेखुरे त्यागी बनले पाहिजे। त्यागी बना, मोठे व्हा। स्वार्थ त्यागाखरीच कोणतेही महत्कार्य होणे शक्य नाही। या विश्वाचे सृजन करण्यासाठी त्या आदिपुरुषाने आत्मत्याग केला होता, स्वतःची आहुती दिली होती, आपला बळी दिला होता। आपले ऐशाराम, आपले सुखोपभोग, आपली कीर्ती, आपले यश, उच्च पद, फार काय, प्रत्यक्ष जीवनाचा मोहही दूर सारा आणि सगळे मिळून मानवी घटकांचा असा एक सेतू निर्माण करा की ज्याच्यावरून हजारो लाखो लोक या जीवन समुद्राच्या पैली तरी जाऊन पोहोचू शकतील। सर्व कल्याणकारी शक्तींना एकत्र आणा। तुम्ही कोणत्या पताके मागे चालत आहात याकडे लक्ष देऊ नका। तुमची पताका निळ्या रंगाची आहे की हिरव्या रंगाची आहे की पिवळ्या रंगाची आहे, इकडे मुळीच लक्ष देऊ नका। या सगळ्या रंगांना एकत्रित करून तो एकच पांढरा शुभ्र रंग, प्रेमाचा उज्ज्वल धवल रंग निर्माण करा। आपण कार्य करीत जावयाचे, फळ व्हायचे ते आपोआप होईल। जर एखादा सामाजिक नियम तुमच्या ब्रह्मत्व लाभाच्या आड येत असेल, तर विश्वास ठेवा की आत्म्याच्या शक्तीपुढे तो टिकाव धरू शकणार नाही। भविष्याच्या गर्भात काय दडून आहे हे दिसायला येत नाही आणि दिसावे असा माझा आग्रहही नाही, परंतु एक जिवंत दृश्य मात्र माझ्या दृष्टीला दिसत आहे, ते हे की आपली ही प्राचीन भारत माता पुनश्च जागृत झाली आहे, नवसंजीवन लाभून पूर्वीपेक्षाही अधिक महिमाशाली होऊन आपल्या सिंहासनावर गौरवाने अधिष्ठित झाली आहे। शांतीच्या आणि आशीर्वादाच्या शब्दांनी समस्त वसुधा तलावर तिच्या शुभनामाचा जयघोष करा। प्रेमाने आणि कर्माने तुमच्याशी बांधलेला सदैव तुमचाच विवेकानंद।